हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे निल्या हा त्याच्या एका दुसऱ्या साथीदाराला सांगत असतो की आपण उद्याच गोव्यासाठी निघायचं, उद्या मस्त गोव्याला जायचं, एन्जॉय करायचं आणि एखाद्या फार्म हाऊसवर वगैरे तिकडेच राहून जायचं. तुम्हाला म्हणाला होतास तुला गावाला जायचं आहे, पण गावाला जायचं नाही आहे, इथेच थांबायचं. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत त्या टपरीमध्ये जातो आणि टपरीतनं एक वस्तू घेतो आणि त्यानंतर मग आता तो लगेचच इकडे कृष्णाकडे बघतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा हाच आहे का तो नजरेने? त्यावर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा निल्याला म्हणतो, ऐक ना. त्याबरोबर निल्या मागं फिरतो तर दुष्यंत विचारतो, काही माचीस किंवा लायटर वगैरे आहे? त्यावर निल्या म्हणतो, हो आहे ना. अरे आपण सोबतच घेऊन फिरतो ना भावा, कधी कुणाची काय सेवा करावी लागेल सांगता येत नाही ना, हे घे. त्याबरोबर लगेचच दुष्यंत त्याच्या हातातलं आणि कृष्णाकडे मागे वळून पाहतो. कृष्णा त्याला खुणावते की हो हाच आहे. त्यावेळी मग लगेचच आता पुन्हा एकदा दुष्यंत त्याला हलवतो. त्यावेळी तो म्हणतो, अरे नाही भावा, असू दे, राहू दे तुझ्याजवळ, मी घेईन ना माझ्यासाठी नवीन. त्याबरोबर दुष्यंत त्याला म्हणत असतो, अरे नाही ते तर ठीक आहे, पण तू जे केलं आहेस म्हणजे जमिनीत गाडलं आहेस तर आग तर लावली पाहिजेच ना. आणि मग दुष्यंत काड्यापेटीने आग लावतो आणि खाली पाळापाचोळ्यावर फेकतो. त्यानंतर मग आता तो निल्याला पकडतो आणि मारायला सुरुवात करतो. आता निल्याचा साथीदार मध्ये पडण्यासाठी येतो. त्यावेळी दुष्यंत आता त्यालासुद्धा मारतो आणि मग निल्याला आता कुटायला सुरुवात करतो. आता दुष्यंत मारामारी करतो हे बघून कृष्णा घाबरते. त्यावेळी लगेचच दुष्यंत कृष्णाकडे मागे बघतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू जा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार पर तुम्ही इथं? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी सांगितलं ना तू जा. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच कृष्णा ही तिकडनं निघून जाते. त्याबरोबर निल्या आता दुष्यंतला धक्का देतो आणि पळायला सुरुवात करतो. इतक्यात एक जण बाईकवरनं येतो आणि लगेचच तो निल्याला बाईकवरती घेतो आणि आता ते दोघंही जण तिकडनं बाईकवरून पसार होऊन चाललेले असतात. दुष्यंत आता थांब, असं काय पळतोयस, थांब असं म्हणत मागे मागे पळायला सुरुवात करतो. आता दुष्यंत अगदी थोड्या अंतरावर हात लांब करतो आणि पण गाडीची स्पीड जास्त असल्यामुळे आता ती लोक तिकडनं सुटून जातात. दुष्यंत मागून जोरात ओरडतो, थांब, पळून जाऊ नको. पण आता शेवटी निल्या काही थांबत नाही, तो पळ काढतोच. त्यानंतर मग आता इकडे पुढे एक काठी घेऊन माणूस उभा असतो. आता ही दोघंही जण घाबरतात की अरे हा माणूस कोण आहे? तर ते दुसरं तिसरे कोणी नसून स्वतः अढळराव असतात. आता अंधारात ते दिसत नसतात, पण जसे जसे हे दोघं पुढे जातात तसं हेडलाईटच्या उजेडात दिसायला स्पष्ट लागतं. तर निल्याला आता तो दुसरा मुलगा सांगत असतो की हे बघ, बाळजाबाईंनी तुला तडीपार राहायला सांगितलं आहे, त्यामुळे गुपचूप तडीपार राहायचं, कारण बाळजाबाईंना तुझी अख्खीची अख्खी कुंडली माहिती आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला पूजा विचार करत असते की हा डी राहिला तरी राहिला कुठे? हा डी सुद्धा नाही आहे आणि ती कृष्णा, एक मिनटं, घरात डी सुद्धा नाही आहे आणि कृष्णासुद्धा नाही आहे. याचा अर्थ हे दोघंजण डिनर डेटला वगैरे तर गेलेले नसतील ना? हां, असं झालेलं असेल का? म्हणजे डी त्या कृष्णाबरोबर? ओ माय गॉड. इतक्यात लाईट्स जातात खोलीतल्या. पूजा म्हणू लागते, अरे ह्या लाईट्स अशा अचानक कशा काय गेल्या, शिट. आणि मग ती लगेच ओरडू लागते, फ्रेंड हेल्प हेल्प, फ्रेंड लाईट्स गेल्यात, फ्रेंड हेल्प. इतक्यात जयकांत तिकडे येतो. आता अंधारात पूजाला दिसत नाही जयकांत आहे का दुष्यंत आहे, आणि पूजा पटकन मिठी मारते. आता जयकांतची सुद्धा ती भरगच्च दुष्यंतसारखी छाती असते, त्यामुळे पूजाला तेव्हाही कळत नाही की आपण जयकांतला मिठी मारली आहे. पण जयकांतचा तो नीच स्पर्श पूजाला पाठीवरती जाणवतो आणि त्यावेळी पूजा लगेचच बाजूला होते आणि म्हणते, तू काय करतोयस इकडे? निघ इकडनं, निघ. त्याबरोबर ती पुन्हा ओरडायला लागते, फ्रेंड फ्रेंड हेल्प. त्याबरोबर जयकांत खोलीचा दरवाजा बंद करून घेतो आणि पूजाचं तोंड दाबत म्हणतो, गप, भोंगा सुरू करू नकोस तुझा, मी काय म्हणतोय ते ऐक. ओरडून काय बी उपयोग होणार नाही आहे. ना तुझी ती बहन घरात आहे ना दुष्यंत घरात आहे, समजलं नव्हं? त्यामुळं ह्यो तोंडाचा बाजार करणं बंद कर. आणि मग दुष्यंत पूजाला जोरात बेडवरती ढकलून देतो. त्याबरोबर पूजा आता जयकांतला म्हणत असते, का आलायस तू इकडे, काय हवं आहे तुला? त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, तू हवी आहेस, बोल, देशील काय?
पूजा म्हणते, जा ना तू इकडनं, काय सुरू आहे तुझं हे सगळं. त्यावर जयकांत म्हणतो, ओ मेवणीबाई, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कळत नाही होय? अहो दिवसभर त्या दुष्यंतकडे टक्कामका बघत असता तुम्ही आणि आमच्यासमोर अशी नाटकं करताय होय? अहो त्या दुष्यंतमध्ये काय आवडतं काय तुम्हाला? असा मिळमिळीत आहे नुसता तो. आणि मी बघा कोल्हापूरचा रांगडा गडी आहे, मर्द आहे मी, मर्द. बघा तरी एकदा माझ्याकडं. नाही जर तुमच्या आयुष्यात एकदम नवनवीन वेगवेगळे रंग भरले की नाही तर तुम्हाला बी पटणार नाही. खरंच तुम्ही म्हणाल तसे आणि तितके रंग भरू शकतो मी तुमच्या आयुष्यात. एखादी संधी आम्हाला पण देऊन बघा की कधीतरी. त्याबरोबर पूजा म्हणत असते, काय चाललंय तुझं, तू जा ना इकडनं, निघ. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, ए गप, विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि मग तो म्हणतो, खरं खरं सांग मला, तू फक्त नाटक करतेस ना, तू वेडी वगैरे नाही आहेस, बरोबर ना, खोटं बोलतेस ना तू. त्याबरोबर पूजा पुन्हा ओरडू लागते, फ्रेंड. त्यावर जयकांत म्हणतो, ए गप, ह्यो साळसूतपणाचा न येड्या असण्याचा डाव माझ्या पुढं करायचा नाही या. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांग, नाटक करतेस ना व. त्याबरोबर मग मात्र आता पूजा जयकांतला म्हणू लागते, ए तुला कळत नाही आहे का, तू सोड मला, सोड. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो की सोड नाही, खरं सांग आधी, बोल, नाटक आहे नवं हे समज, तुला काही खूळ वगैरे लागलेलं नाही, बरोबर नवं, खोटं बोलायलास नवं तू, बोल. त्याबरोबर पूजा काहीच बोलत नसते. तर जयकांत तिला म्हणत असतो, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं मला. त्याबरोबर पूजा ही आता रागाने जयकांतकडे बघू लागते. तर जयकांत तिला म्हणत असतो, बोल की, का आली आहेस आमच्या घरात, काय काम आहे तुझं. त्यावेळी पूजा बोलत नसते. उलट ती जयकांतला म्हणते, तू माझ्यावर जबरदस्ती करणार. आणि मग ती जयकांतला जोरात ढकलते. आता जयकांतला ढकलल्याबरोबर पूजा पटकन उठते आणि हातामध्ये तिथे ठेवलेला असलेला फ्लॉवर पॉट घेते. आता फ्लॉवर पॉट घेऊन पूजा जयकांतच्या डोक्यात मारते आणि म्हणते, तू माझ्यावर जबरदस्ती करणार. त्यावर जयकांत लगेचच पूजाला म्हणतो, ए तुला हे सगळं लई महागात पडेल, सहजासहजी सोडणार नाही मी तुला. आणि मग तो तिकडनं बाहेर निघून जातो. त्याबरोबर इकडे अढळराव हे फुल स्पीडमधून येत असलेल्या बाईकच्या समोर बरोबर काठी रोखून उभे असतात. आता बाईक पुढे आल्यावर अढळराव काठीच्या एका फटक्यात मागे जो बसलेला असतो त्याला मागेच पाडतात आणि त्याच्या अंगावर काठी टेकून उभे राहतात. त्याबरोबर आता तो जो पुढे बसलेला मुलगा असतो तो काही थांबत नाही, तो तिकडनं निघूनच जातो. तर इकडे लगेचच त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचलेला असतो. आता दुष्यंत अढळरावाकडे बघतात, अढळराव दुष्यंतकडे बघतो आणि मग दुष्यंत लगेचच त्या निल्याला मारायला पुन्हा एकदा सुरुवात करतो. अढळराव आता दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंता हा असा नाही बोलायचा, जोवर ह्याच्या जीवावर बेतत नाही का नाही तोवर ह्यो तोंड नाहीच उघडायचा. त्याबरोबर मग काय दुष्यंतला आणखीन जास्त जोर येतो आणि दुष्यंत आणखीन मोठमोठ्याने जोराने आता मारामारी करायला सुरुवात करतो. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, दुष्यंता सोडू नगस याला, सोडू नगस. त्यावेळी मग काय दुष्यंत आणखीन जोराने मारायला सुरुवात करतो. आता दुष्यंत हा हे सगळं काही अढळरावांच्या समोर करत असतो. अढळरावांना वाटत असतं की चला आता हा दुष्यंतला खरं सांगेल की हा कृष्णाच्या जीवावर का उठला. दुष्यंत विचारू लागतो की का रे, का माझ्या कृष्णावर हल्ला केलास, बोल. त्याबरोबर दुसरीकडे आता कृष्णा ही घरी पोहोचलेली असते आणि घरात आता सर्वत्र अंधार पसरलेला असतो. ही गोष्ट कृष्णा अंगणातूनच बघते आणि नक्की काय झालंय हे बघण्यासाठी कृष्णा स्विच जवळ जाते. त्याबरोबर इकडे बाळजाबाई यांना फोन आलेला असतो त्यांच्या माणसाचा. त्या विचारत असतात, काय रे, सांगितलेली कामगिरी फत्ते केली का. त्यावर ते सांगत असतात की नाही हो बाळजाबाई, अहो मी लई प्रयत्न केला निल्याला इकडनं बाहेर काढण्याचा पण शक्य झालं नाही. शेवटी दुष्यंत सरकारांनी निल्याला गाठलंच, म्हणून मग शेवटी मला माझा जीव वाचवून तिकडनं पळावं लागलं. बाळजाबाई मला माफ करा. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, ठेव तू फोन, तुझं काय करायचं ते मी बरोबर नंतरच्याला बघते. आणि मग बाळजाबाई म्हणू लागतात की नाही काही झालं तरी असं होता कामा नये, दुष्यंतासमोर माझं नाव उघडायला नग. त्याबरोबर इकडे कृष्णा मेन स्विच काढते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की काही नाही, जरा तारा हल्ल्यामुळे हे सगळं झालं आहे. मग कृष्णा त्या तारा बरोबर व्यवस्थित लाईनवर करते आणि आता ती मेन स्विच बघत असते. तर बाळजाबाई त्या ठिकाणी येतात आणि काय गये तू इथं काय करायल्यास असं विचारतात. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो लाईट गेल्यात नवं, म्हणून नेमका काय बिघाड झाला होता हे बघायसाठी आलो होतो बघा.
तर कळलं की जरा तारा सरकल्यात त्यामुळं लाईट गेल्यात म्हणून मग तेवढं लावत होतो. आता शेवटी अंधाराला वाटतं की अंधाराचा विजय होणार म्हणून, पण तसं नसतं. विजय हा नेहमी उजेडाचाच होतो, कारण उजेड हा प्रखर असतो. मग कृष्णा लगेचच लाईट लावते आणि म्हणत असते. अंधाराला वाटतं की त्यानं उजेडावर विजय मिळवला, पण शेवटी उजेड त्याला मात देतो आणि अंधाराकारावर पुन्हा एकदा विजय मिळवतोच. जसं की आता तुमचा माणूस बी दुष्यंत सरकारांच्या ताब्यात आहे आणि आता दुष्यंत सरकारसनी घावलाय तो म्हणल्यावर दुष्यंत सरकार हे त्यानं का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं हे समजं तर शोधून काढणारच. आणि एक डाव दुष्यंत सरकारसनी समजं खरं समजलं की मग काय टेन्शन राहणारच नाही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, कसला पुरावा, कसला माणूस, काय बोलायलास तू हे सगळं? त्यावर कृष्णा म्हणते, कळल समजा कळलंच की तुम्हासनी बी थोड्या वेळाची कसरत आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते, हे बघ तुला वाटायलंय की नाही तसं काय बी घडणार नाही आहे, समजलं ना व? कसलं सत्य, काय सत्य? इतक्यात दुष्यंत त्या ठिकाणी येतो. दुष्यंतने येताना त्या माणसाला घरीच आणलेलं असतं ज्याने कृष्णावरती हल्ला केलेला असतो. आता दुष्यंत म्हणत असतो, आई हा बघ, हा तोच नराधम आहे ज्याने कृष्णावरती हल्ला केला होता. यानेच कृष्णाला जिवंत जमिनीत गाडलं होतं. बोल रे बोल, कोणाच्या सांगण्यावरून केलं होतंस हे सगळं, बोल. आणि मग दुष्यंत आता पुन्हा एकदा त्याला मारू लागतो. त्यावेळी मग बाळजाबाईसुद्धा मुद्दाम आता म्हणू लागतात, कोणाच्या सांगण्यावरून केलं दुष्यंत यानं? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई तेच कबूल करायला मी इथं याला घरी कृष्णाच्या समोर आणले. बोल रे पटपट, कोणाच्या सांगण्यावरून केलंयस हे सगळं? त्याबरोबर मग आता पुढे तो माणूस हा काही बोलणार तर पुढे दुष्यंतच म्हणू लागतो, मला तर खूप जास्त टेन्शनच आलं या गोष्टीचं की म्हणजे गावातल्या गावात लोक असं कसं काय उठू शकतात एकमेकाच्या जीवावर. आधी आपलं म्हणायचं आणि नंतर हे असं वागायचं. त्याबरोबर मग आता लगेचच तो माणूस नाव घेतो की सोनाराच्या बंगल्याच्या बाजूला ते जे घर आहे का नाही त्या घरातल्या माणसानं दिली होती. आणि मग त्या माणसाचं नावसुद्धा आता तो दुष्यंतला सांगतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय धनु काका? नाही ते असं कसं? त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणू लागतो, म्हणजे या माणसाने धमकी दिली आणि तू कृष्णाच्या जीवावर उठलास? गावातल्या गावात हे सगळं कसं करू शकतात लोक? मला तर विश्वासच होत नाही आहे. त्याबरोबर कृष्णाला वाटतच नसतं की धनु काका असं काहीतरी करू शकतात, कारण कृष्णाला तर माहिती आहे की सगळं हे खरं कोणी केलं आहे ते. आता तो माणूस सांगत असतो की मला फक्त पैसे मिळाले होते आणि म्हणून मी हे समज केलं. त्याबरोबर आता कुठं जाऊन बाळजाबाईंचा जीव भांड्यात पडतो, कारण आता निल्या पूर्णपणे खोटं बोललेलं असतो. तर इकडे कृष्णा ही म्हणत असते, पण काका असं कशापायी करत्याल? त्याबरोबर लगेचच आता कृष्ण अढळरावांकडे बघते. अढळराव कृष्णाकडे बघत असतात. दोघांनाही माहिती असतं की बाळजाबाईचाच कांड आहे आणि बाळजाबाई खोटं बोलते, पण गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे काका म्हणायला लागतो की पण हे समजा त्यांनी कशापायी केलं असेल? नाही म्हणजे त्यांचा काय संबंध? त्याबरोबर लगेचच आता मैनावतीसुद्धा म्हणते, हो ना, मला पण कळत नाही आहे आपल्या कृष्णाबरोबर त्यांचं काय वैर? तर लगेचच आता काका म्हणू लागतात की आव दुष्यंतराव, मला काय वाटतं माहिती आहे का, त्या धनुरावांची जमीन आणि आपल्या सुनबाईंची जमीन ही एकदम शेजारी लागून आहेत. जमिनीवरनंच काहीतरी मॅटर असेल काय, बरोबर ना? त्यावर कृष्ण म्हणते, अहो नाही धनु काका, हे असलं काहीतरी नाही करायचे, मला खात्री आहे. त्याबरोबर बाळजाबाई आता विषय संपवण्यासाठी म्हणतात, दुष्यंता तू काही काळजी करू नको, आता या सगळ्या गोष्टीचा निकाल आम्ही आमच्या पद्धतीने लावतो. जयकांत, एक काम कर, उद्याच्या उद्या पंचायत बसव आणि पंचायत बसवलीस की त्यामध्ये हे समजा काही खरं खोटं करून घ्यायचं, कळलं ना? भाऊजी तुम्ही जातीनं लक्ष घाला या समद्यात. दुष्यंत तू आता काही काळजी करू नको, आम्ही सगळं आमच्या पद्धतीनं करतो बघ, आणि आजच त्या धनुला उचला पहिला काय. त्याबरोबर लगेचच आता ते दोघंही होकारार्थी मांडू लावतात. आता कृष्णा बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये आल्यावर कृष्णाच्या जीवाला काही चैन पडतच नसतं. कृष्णा म्हणू लागते की नाही, धनु काकांनी यातलं काही बी केलेलं नाही. बाळजाबाई बळजबरीनं या समद्यात धनु काकासनी अडकवायला लागल्यात, काही करू म्या. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो.
दुष्यंत कृष्णाला हे एवढं रेस्टलेस बघतो आणि त्याला टेन्शन येतं. दुष्यंत म्हणतो, काय गं कृष्णा, काय झालं, तू एवढी रेस्टलेस का दिसतेस? आता तर ज्या माणसाने तुझ्या बाबतीत चुकीचं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यालासुद्धा आपण पकडलाय. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो माझा अजून बी या समद्यावर विश्वासच बसत नाही आहे की हे समद काही धनुकाकांनी केलं आहे. अहो धनुकाका नाही असं करणार. बा गेल्यानंतर त्यानं माझ्यावर बासारखं प्रेम केलं आहे. तुम्हाला नाही माहिती, जेव्हा मला आई घरातनं बाहेर काढायची का नाही तेव्हा त्याच धनुकाकानं मला त्याच्या भाकरीतली भाकर काढून दिली आहे. अहो लहानपणापासून त्याच्या अंगाखेंद्यावर खेळलोय म्या, तो कशा पायी हे असलं काहीतरी वागेल माझ्याबरोबर. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं तू खूप सरळ साधी आणि भोळी आहेस, त्यामुळे तुला ना हे असे छक्केपंजे कळतच नाही. तू का उगाच काळजी करतेस, तू टेन्शन घेऊ नकोस. आई म्हणाली आहे ना की ती सगळं तिच्या पद्धतीने हँडल करेल म्हणून, ती सर्व गोष्टींचा छडा लावेल म्हणून. मग तुला काळजी करायची काय गरज आहे? आई आहे ना, तुझा आईवर विश्वास आहे ना, मग झालं. आई बरोबर उद्या सर्व गोष्टींचा न्याय करेल. समजलं ना तुला? तू उगाच काळजी करू नको, मी आहे. एवढं बोलून दुष्यंत कृष्णापासून जात असतो लांब. कृष्णा म्हणते, अहो पण धनुकाका नाही करणार हे समज. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, आता त्या गुंडानं स्वतःहून कबुली दिली, मग तो गुंड उगाच खोटं का बोलेल आणि असंच तो कोणाचं तरी नाव तरी कसं काय घेईल? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो पण. त्यावर दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, ऐक माझं, उगाच या सर्व गोष्टींवर विचार करत तू तुझा वेळ वाया घालवू नको, तू जास्त लोड घेऊ नको. आई बघेल सगळं, तू शांत राहा. आणि मग दुष्यंत तिकडनं बाथरूममध्ये जातो. तर इकडे कृष्णा म्हणत असतो की काय विश्वास करू तुमच्या आईवर? अहो काय न्यायनिवाडा करणार आहे तुमची आई? तुमची आईच गुन्हेगार आहे, ती काय दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करणार? असो, पण काहीतरी करावं लागणार. धनुकाकांनी यातलं काही बी केलेलं नाही आहे. उगाच बाळजाबाई बळजबरीनं धनुकाकासनी यात समद्यात वडतायत. पण म्या काय बी झालं तरी धनुकाकासनी या सगळ्यात अडकू द्यायचो नाही म्हणजे नाही. धनुकाकांना काय बी करून या समद्यातनं मला बाहेर काढावं लागणारच आहे आणि म्या त्यासनी बाहेर काढणारच. बाळजाबाईंनी काय बी केलं का नाही तरी म्या असलं चुकीचं काम काय बी होऊ देणार नाही आहे. त्यानंतर मग आता लगेचच इकडे बाळजाबाई ह्या जयकांतला खोलीत बोलवतात. जयकांत म्हणतो, काकीसाहेब एवढ्या रातच्याला का बोलवलं? त्यावर साहेब म्हणजेच बाळजाबाई सांगतात की एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या धनूला उचलायचा आणि त्याच्याकडनं कबुली जबाब घ्यायचा की त्यानं कृष्णाला जमिनीत जिवंत गाडायला सांगितली होती. काय समजलं नवं? त्याबरोबर लगेचच आता जयकांत म्हणतो, वय काकीसाहेब लगेच करतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, एकदम लगेच काम झालं पाहिजे. जयकांत म्हणतो, होय काकीसाहेब. अति प्रचंड येगानं निघतोय आणि मग लगेचच तो निघतो. त्याबरोबर दुसरीकडे कृष्णासुद्धा आता धनुकाकांना वाचवायला निघालेली असते. ती म्हणते, बाळजाबाई मुद्दामून धनुकाकांना या समद्यात अडकवत आहेत, पण मी त्यासनी अडकू नाही द्यायचो, मी त्यांची मदत करणार, त्यांना या समद्यातनं सोडवणार. इतक्यात दुष्यंत कृष्णावरती हात टेकायला हात पुढे करतो आणि त्याच्या लक्षात येतं की कृष्णा तर आपल्या शेजारी नाहीच आहे. कृष्णा गेली कुठे हा विचार दुष्यंतच्या मनात येतो. दुष्यंत लगेच लाईट चालू करतो आणि कृष्णाला हाक मारतो, कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा. पण कृष्णा काही त्याला हाकच देत नाही. मग दुष्यंतच्या लक्षात येतं की कृष्णा खोलीत नाही आहे. मग कृष्णा गेली कुठे हे बघण्यासाठी दुष्यंत उठतो आणि आता दुष्यंत उठून घराच्या बाहेर कृष्णा कुठे गेली आहे हे शोधायला जातो. तोवर कृष्णा इकडे धनुकाकांच्या घरी पोहोचलेली असते. कृष्णा आता धनुकाकांना हाका मारू लागते, धनुकाका, ओ धनुकाका, धनुकाका, धनुकाका दार उघडा की, अहो बघा की म्या आलोय, धनुकाका, कृष्णा आलोय, कृष्णा. आता धनुकाका काही ओ देत नसतात आणि दार पण उघडत नसतात. म्हणून मग कृष्णाच अलगद दरवाजा उघडून बघते, पण घरामध्ये कोणच नसतं. कृष्णा विचार करते, अरे असं कसं शक्य आहे? नाही म्हणजे घरात कोण बी नाही, धनुकाका गेलं कुठं? ह्यो प्रश्न आता कृष्णाला पडलेला असतो. आता कृष्णा विचारात हरवलेली असताना मागून येऊन एक माणूस कृष्णाच्या खांद्यावर अलगच हात ठेवतो. कृष्णा डचकते. त्यानंतर आता न्याय होतो आणि त्यावेळी धनुकाका हे कबूल करतात की होय मॅच कृष्णाला मारायची सुपारी दिली होती. त्यानंतर मग कृष्णा लई जादा नाराज झालेली असते. तर अढळराव कृष्णाला समजवतात, कृष्णे नाराज नाही व्हायचं, आता वर्षातला पहिला सण आहे की नाही आपल्या, मग तो आनंदानं साजरा करायचा, कळलं का? नाराज होऊ नगस आणि रडू बी नगस, समद व्यवस्थित होईल आपल्या मनाप्रमाणे, कळलं नवं? त्यानंतर बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणू लागतात, आम्ही दरवर्षी सणासुदाला गरिबासनी दानधर्म करतच असतो, नाही म्हणजे पुण्य लागतं ना तेवढंच, म्हणून हे तुझ्यासाठी दान म्हणून समजून घे तू.
ही तुझी पहिली संक्रांत आहे ना व. ही संक्रांत तर आम्ही लई मोठी साजरा करणार, अगदी जोरात, कारण ही संक्रांत तुझ्यावर आणायची आहे आम्हाला. त्याबरोबर कृष्णा बाळजाबाईंच्या हातातलं वाण घेत म्हणते, नाही तुम्ही आणा माझ्यावर संक्रांत, मग मी तुमच्यावर किंक्रांत आणते की नाही ते तुम्ही बघाच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. धन्यवाद.